आपल्याला मडिवाळ शिवाचार्यांचं दर्शन होणार आहे। तर मडिवाळ शिवाचार्यांचं सर्वांनी दर्शन घ्यायचं। दर्शन झाल्यानंतर काय आहे, आपल्याला हातपाय धुण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे। मोठं झाड आहे उंडाचं, त्या झाडाखाली गेलो, नळ आहे, पाणी वगैरे घेतलं, पाय धुतले, तोंडावर हात फिरवला। त्याच ठिकाणी मडिवाळ शिवाचार्यांचे पादुका तिथे ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला भस्म ठेवलेलं आहे लावण्यासाठी। कारण आपल्याकडे जास्त पाहुणे जरी आले तरी आपण काय करतो की आपण त्यांना पहिल्यांदा भस्म लावायला देतो, नंतर पाणी प्यायला देतो, नंतर मग आपण पुढचं काही नाश्ता पाणी करत असतो। त्याच पद्धतीने आपण मठात गेल्यानंतर सुद्धा काय करत, हातपाय धुतले, तोंडावर पाणी फिरवलं आणि आपण मडिवाळ शिवाचार्यांचं दर्शन घेऊ, मग भस्म लावून पादुकाचं दर्शन घेतलं आणि आपल्याला काय करायचंय, त्या पायऱ्यावरून वर जायचं। वर गेल्यानंतर आपण आप्पा कुठे बसलेले असतात, झुल्यामध्ये आप्पा नेहमी बसलेले असतात। मग आता आपण कल्पना करायची की आप्पा कुठे आहे, झुल्यामध्ये आहोत, बसू झुल्यावर मस्त झोका घेतात। आपण गेल्याबरोबर आपण असा असताना संत शिरोमणी रंगनाथ स्वामी महाराज की जय, राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय, अशा पद्धतीने जयघोष करतो आणि गुरु महाराजांना आपण साष्टांग दंडवत घालायचा असतो। असं काहीतरी हात जोडून नमस्कार करायचा नसतो, तेव्हा आपण साष्टांग दंडवत घातलेला आहे। तर आपल्या आपण दर्शन झाल्यानंतर दंडवत घातल्यानंतर आपण काय करणार आहे, आप्पा बसलेले आहेत, आपण मानस पूजेमध्ये आपणच्या पाद्यपूजेचं दर्शन घेतोय। पाद्यपूजा करायची आहे आणि आपण नेहमीप्रमाणे आपणच्या गळ्यात हार घातल्यावर आपण लगेच आपल्या गळ्यात हार घालतात। म्हणून बऱ्याच महिला काय करतात की छोटे हाताला बांधण्यासाठी गजरे घेतलेले आहेत, तर आपण ते सुद्धा मानस पूजेमध्ये घेऊ। आपण हाताला बांधण्यासाठी गजरे घेतलो, हाताला गजरे बांधलो, आपण दर्शन झालं, आपणच्या गळ्यात माळ घातली, लगेच आपण ती माळ काढून आपल्या गळ्यात घातली। आपण परत एकदा दर्शन घेतो आणि खाली आपण घेऊन बसतो। आपण आपल्याला आशीर्वाद अशा पद्धतीने देतात, नेहमी हसता चेहरा असतो। कधीतरी आपण जागेत किंवा दुःखी चेहरा बघितलेला आहे का? कधीच नाही, कारण प्रत्येक वेळी आपण नेहमी हसत राहायचे। त्याच पद्धतीनं हसून आपल्याला सांगितलं, त्यांनी आशीर्वाद दिला, बसा म्हणले। बसल्यानंतर मग आपण साखरेची वाटी सोबत राहायची आपण सहज हात पुढे करतो आणि आपण तो प्रसाद देतात आपल्याला। म्हणजे आम्ही आता ज्यांनी गेले त्यांनी हा अनुभव घेतलेला आहे, मी गेलेली आहे त्याच्यामुळे मी हा अनुभव घेतला। किती जणांना आपण प्रत्यक्षात दिसलेच सांगा बरं तो, किती जणांना वाटले की नाही बाबा खरंच आपण अहमदपूरला जाऊन दर्शन घेतोय। तर ही मानस पूजा त्याचसाठी असते की आपल्याला आपण दीक्षा घेतो किंवा अनुग्रह घेतो, पूजा करतो। आता बरेच विद्यार्थी इष्टलिंग घातलेले नाही, म्हणजे बऱ्याच जणांनी लिंगपूजा केलेली नसेल तरीही आपण बसल्या ठिकाणी 5 मिनिटामध्ये आपलं मन कसं आहे, मन वढायचं, तर एका मिनिटामध्ये आपण कुठेही जाऊ शकतो। त्याच पद्धतीने आपण आपल्या गुरु महाराजांच्या स्थळी जाऊन आलेलो आहोत, तर आपण त्या ठिकाणी गुरु महाराजांचं दर्शन घेतलं। आपल्याला आपण अशा पद्धतीने विचारतात की आपल्या घरचे सुद्धा आपल्याला कधीच तशा त्या प्रेमानं किंवा त्या आपुलकीने विचारत नाही, कुठून आला, काय नाही, काय चालू काय नाही, प्रत्येक गोष्ट त्याने विचारलेली आहे। आता उदाहरण म्हणजे सदानंद नेहमी गेलेला आहे भक्तिस्थळा, सदानंद विचारलेलं आहे, किंवा आता आम्ही नेहमी जातो त्याच्यामुळे आम्हाला नेहमी बऱ्याच वेळेस आपण विचारतात की उशीर जर झाला तर का उशीर झाला आणि कुठून आला, काय करतात। तरी प्रत्येक ज्या अडचणी आपल्या विचारून आपण दूर केलेल्या आहेत, त्या अडचणी आज सुद्धा आपण बसल्या ठिकाणी आपल्या दूर करत आहे। तर कशा पद्धतीने दूर करत आहे, भक्तिस्थळा बरेच जण दर पौर्णिमेला येतात, कारण भक्तिस्थळा दर पौर्णिमेला पालखी मिरवणूक असते। म्हणजे वर्षातले 12 पौर्णिमा त्यापैकी 11 पौर्णिमा ज्या आहेत त्या भक्तिस्थळाला करायचे आणि एक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा जी आहे ती आपण कपिलधाराला करायची। असं बऱ्याच जणांना म्हणजे कीर्तनकार गायकवादांनी सांगितले, त्यामुळे 11 पौर्णिमा बऱ्याच जण दर महिन्याची वारी बघण्यासाठी अहमदपूरला जातो। आता भक्तिस्थळाला चालले, समजा भक्तिस्थळाला पालखी मिरवणूक असते, प्रसाद असतो, महाराजांचं प्रवचन असते, मग कधी राजशेखर महाराज असतात, नसेल तर गुरुराज महाराज तर नेहमी प्रवचनासाठी असतात। तर मी कशासाठी सांगते, तर पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला फक्त गुरुची माहिती आलेली आहे। तर गुरु कसे असावे, तर आपल्याला गुरु कसे असावे, गुरु आपण प्रत्यक्ष अनुभवलेले आहे। जगज्योती महात्मा बसवेश्वर किती जणांनी पाहिलेला आहे का अनुभवलेला आहे?
महात्मा बसवेश्वरांना किती जणांनी आत्ताच्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे किंवा अनुभवलेलं आहे? मला वाटतं यापैकी कोणीही नव्हते, बरोबर आहे? कारण त्या काळात आपण नव्हतो. बरं, वनवत स्वामीला किती जणांनी पाहिलेला आहे? ते पण नाही, तोही काळ आपला नव्हता. आपल्याला किती जणांनी पाहिलेलं आहे? किमान तुमच्या गावात नाही तर नाही, बाकी कुठे गावात कार्यक्रमात, म्हणजे आपल्या काळात आपल्याला प्रत्यक्ष बघितलेलं आहे. पण आता हे झाल्यानंतर आपण पुढच्या पिढींना ज्या पद्धतीने आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलं आहे की बाबा मनोज स्वामी असे होते किंवा जगज्योती महात्मा बसवेश्वर अशा होत्या किंवा आता माझी अशी होती, हे जे आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितले त्याच पद्धतीने आपण काय करणार? आमच्या पाशे होते, आमच्या आपण अशा अशा विचार सांगितले, हे जे आपण आपल्या लेकरांना सांगतो तर ते आपल्याला आता काय करायचंय की अनुग्रह किंवा दीक्षा देऊन आपल्याला आपणचं स्वरूप जे आहे तर ते प्रत्येक गावागावामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष वृत्ती दाखवायचं आहे. तर आता आपल्याला तुमच्या शिवराम सत्याचं कॉम्प्लेक्स माझ्या समोर आहे. तर या ठिकाणी म्हणजे राजशेखर महाराजांचा फोटो दिसतो, बऱ्याच शिवाचार्याचा म्हणजे गुरुचं स्तवन काय आहे तर गुरु कसे असावे? तर बऱ्याच जणांनी गुरुची व्याख्या केलेली असेल की घरोघरी गुरु असतील, स्वार्थी जे बोलती म्हणण्यासारखं गुरु कशा पद्धतीने सांगतात की बाबा काही गुरु सांगतात की मुंडन करायचे, काही गुरु सांगतात खंडन करायचे, काही गुरु सांगतात पाणी द्यायचे, काही गुरु सांगतात नाही शिकायचे. आता सध्या महिलांमध्ये पशुपतीनाथाचं व्रत चालू आहे. पण लिंग म्हणताना हा पशुपतीनाथाचा व्रत आहे का? नाही. कारण का तर आपल्या अंगावरच इष्टलिंग आहे, आपल्या अंगावरच इष्टलिंग आहे. त्याच्यामुळे आपण स्थावर लिंगाची पूजा करू असं संत शिरोमणी मनोज स्वामींनी सरळ सरळ प्रवर्ष ग्रंथात सांगितलेलं आहे. तर स्थावर लिंगाची पूजा का करू नये तर आपल्या गळ्यामध्ये इष्टलिंग अशा पद्धतीने दिलेलं आहे, गुरु महाराजांनी आपल्या हातात दिलेलं आहे. तर आता मी आल्यानंतर दुसऱ्या अध्यायात तीर्थ कसं घ्यायचे किंवा तीर्थाचा महिमा काय आहे हे सुद्धा परमर्श ग्रंथात सांगितलेलं आहे. परमर्श ग्रंथ हा काय आहे तर माणूस कुठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काय करणार आहे किंवा काय करू शकतो किंवा काय करायचं आहे याचे सगळे काही नियम ठरवलेले आहेत. परमर्श ग्रंथाची एक जरी ओळी आपण आपल्या आयुष्यामध्ये आणतो किंवा श्री सद्गुरूची कृपा करून म्हणजे सद्गुरूची कृपा झाल्यानंतर किंवा तुझं रूपला रेखा नाम आम्ही व्यक्ती करून ठेवलेले नाम वेदशास्त्राचे नाम अगोचर तू म्हणजे तुझं रूप रेखा आम्ही बघितलेलं नाही. महादेवाला कोणी पाहिलेलं आहे का? नाही. महादेवाला सुद्धा कोणी पाहिलेलं नाहीये. तर आपण कोण पाहिलेलं आहे? फक्त गुरु महाराजांना पाहिलेलं आहे. तर गुरु कशासाठी असतात तर आपलं देवाचं आणि भक्ताचं एकमेकांचा संबंध करून आणणे किंवा एकमेकांचा सहाय्य म्हणजे एकमेकाच्या आयुष्यामध्ये दोघांच्या आयुष्यातला हा दुवा आहे. तर दुवा कशा पद्धतीने आहे? आपल्याला गुरु भेटतात, आपण गुरु महाराजांना बऱ्याच ठिकाणी भेटतो, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अडचणी सांगतो. बरं, आपण देवाला म्हणू शकत नाही किंवा देवाला आपण बोलू शकत नाही प्रत्यक्ष, पण गुरु महाराजांना आपण काय करतो प्रत्यक्ष जाऊन बोलतो किंवा आपल्या अडचणी. आता याच्या बऱ्याच जणी अशा असतील की गुरु महाराजांना काही अडचणी सांगितलेल्या असतात. आता परमर्श ग्रंथात काय आहे की शिवगौरीचा संवाद आहे. शिवगौरीचा संवाद म्हणजे कशा पद्धतीचा दिलेला आहे की त्या ठिकाणी त्यांनी पार्वती आणि शिव या दोघांमधला संवाद आहे. म्हणजे दोघं कोण होते? प्रत्यक्ष पाहिलं तर नवरा बायको होते, पण ग्रंथामध्ये काय सांगितलेलं की पार्वती आणि शिव हे दोघं गुरु आणि शिष्याचं नातं या दोघांमध्ये आहे. तर गुरु शिष्य पार्वती माऊली प्रत्येक ठिकाणी विचारलेलं आहे. तर पार्वती माऊलीला काही माहिती नव्हतं काय आपलं? अशा काही प्रकार नाही, अशा काही प्रकार नाही की बाबा पार्वती माऊलीला काही माहिती नव्हतं. पार्वती माऊलीला काय माहिती? जगन्माता पार्वती आहे. जगन्माता पार्वती म्हणजे सगळ्या जगाची माता आहे ती आणि तिला सगळं काही ज्ञात आहे. तरीही तिने काय केलेलं आहे की भक्तांच्या स्वार्थासाठी किंवा भक्तांचं हित कशात आहे हे पाहण्यासाठी जगन्माता पार्वतीने सकाळी उठल्यानंतर आपण काय करायचे किंवा सकाळी शौच मार्गाला जाऊन आल्यानंतर कशा पद्धतीने वापस यायचे हे सुद्धा तुम्हाला कोणी नव्या अध्यायात लिहिले. दिवसभरात कशा पद्धतीने वागायचे, उठल्यावर बसले केव्हा लावायचे, पूजा कशी करावी हे फक्त विचारून का सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये. पार्वती मातेला माहिती नव्हतं, अशाचा प्रकार नव्हता. पार्वती मातेला सगळं माहिती होतं कारण ती शिवाची अनादी कालापासूनची शिष्य होती म्हणजे भक्त होती ती. कारण ती पहिल्या जन्मामध्ये त्यांनी
लक्षाच्या ह्याच्यामध्ये कुंडात आत्मदहन केलं होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं की परत दुसऱ्या जन्मात सुद्धा हिमालयात जाऊन महादेवाशी वरलेलं आहे. तर ते वरण्यासाठी की ना दिल्लीचं रूप घेतलेलं आहे. म्हणजे महादेवाची की ना कंटिन्यू पूजा करून करून महादेवाला आपलं केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण आपल्या महादेवाची पूजा करणे किंवा आपल्या इष्टलिंगाची पूजा करणे हे आपण आपल्या ग्रंथामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायात किंवा परमर्श ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितलेला. म्हणजे परमर्शामध्ये काय सांगितलेलं आहे? 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र किंवा आपल्या वीरशैवांसाठी जे तत्व दिलेले आहेत 19 तत्व आहेत, पंचाक्षर आहे, षडाक्षर आहे, अष्टावरण, हे जे तत्व दिलेले आहेत यानुसार किती जण आपल्यासोबत राहतात किंवा किती जण आपल्या आचरणात आलेले आहेत याचं स्मरण करणे किंवा या गोष्टीचं आपल्याला कंटिन्यू लक्षात राहण्यासाठी ह्या अखंड शिवनाम सप्ताहाचा उद्देशच काय असतो की माणूस काय करतो, आता ग्रंथ वाचन झालं की हा ग्रंथ घरी येतो आपण बांधून ठेवलेला असते. बऱ्याच जणांच्या घरी धूळ खात पडलेला ग्रंथ असतो. तो ग्रंथ परत वर्षभरात कधी उघडून पाहिलेला असतो. कृपया सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी फक्त एक ओळ वाचायची, दररोज एक वेळ अशा पद्धतीने वाचायची की तुम्ही त्याचं आचरण करण्यासाठी उपयोग होईल. आचरण करण्यासाठी म्हणजे काय उपयोग होईल? आपण काय करतो की बऱ्याच वेळेस अशा पद्धतीने आपल्याला घाई असते किंवा बायका म्हणल्यानंतर कामाची घाई असणारच नाही, अशातला प्रकार नाही. पण तरीही त्यातून फक्त एक ओळी जरी शिवलीला म्हणजे आपल्या परमर्श ग्रंथाची जर आपण वाचलो तर आपल्या आयुष्याचं भरपूर म्हणजे संतांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की मानवाचा जन्म अलभ्य हा लाभ नरदेहाचा लाभ लाभ कैसा कमावता. म्हणजे मानवाचा जन्म जो भेटलेला आहे तो असाच फिरून भेटलेला नाही, तर 84 योनी आपण फिरून अवचित प्राप्त हा आपल्याला नरदेह भेटलेला आहे. तर या नरदेहाचं सार्थक करून घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर शिवनाम पाठ करायचे, शिवपाठ करायचंय, सकाळचा शिवपाठ करायचंय किंवा गाथा भजन करायचे, कीर्तन करायचे. हे करते वेळेस आपण नेहमी काय सांगायचे आपल्याला, चरणी नृत्य करी टाळी मुखी शिवनामावळी. आता सध्या शिवपाठात आपण काय पाहतो, तुमच्या गावाची पद्धत माहिती नाही पण बऱ्याच ठिकाणी मी अशा पद्धतीने पाहते की हाताने टाळी कुणी वाजवत नाहीये, फक्त असे हात करून शिवपाठात खेळतात. कृपया हात जोडून विनंती आहे की त्या पद्धतीने खेळू नका. कारण या ठिकाणी तुमच्या माता भगिनी आहे, तुमची पुढची पिढी आहे, म्हणजे तुमचे लेकरं बाळा सुद्धा शिवपाठात येऊन नाचतात. समजा तुम्ही जर हाताने टाळी आताच नाही वाजवली तर लेकरं तुमचे काय करावे? कारण हाताने जोपर्यंत तुम्ही टाळी वाजवणार नाही, आपण नेहमी सांगायची की चरणी नृत्य करी टाळी मुठी शिवनामावळी. म्हणजे पायामध्ये नृत्य असावं. नृत्य असावं म्हणजे पाऊल टाकणे, हे जे प्रकार करतो आपण किंवा पाऊली खेळत खेळत जे आपण शिवपाठ करतो तर याच्यामध्ये आपल्या शरीराचाही व्यायाम आहे. आपल्या हाताला टाळी वाजवल्यानंतर आपल्या 360 ज्या नाड्या आहेत किंवा नसा आहेत त्या आपल्या कार्यरत होतात आणि नसा आपल्या कंटिन्यू व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या हाताला आपण टाळी वाजवायची असते. कारण लोकांनी टाळी वाजवा म्हणल्यानंतर वाजवल्यापेक्षा आपण आपल्या हाताने शिवपाठात जर टाळी वाजवत राहिली तर आपल्याला आपल्या शरीराचं रक्षण म्हणजे शिवपाठ करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय पाहिजे, अंगात ताकद पाहिजे. समजा आपण शिवपाठाला आपल्याला हातच नसतील तर टाळी नाही वाजवताना तर देवाचे आपण अशा पद्धतीने उपकार मानायचे की आपल्याला सर्व गुण संपन्न दिलेला आहे. मानव हाच जन्म असा आहे आणि कलियुग हेच अशा पद्धतीचं आहे. आपण सगळे कलियुगात आहे. कलियुगामध्ये आहे म्हटल्यानंतर काय आहे की कलियुगामध्ये भजन असावा. म्हणजे कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी तीर्थव्रत दान करू शकत नाही आपण सध्या किंवा तीर्थव्रत दान करायचं म्हटल्यानंतर आपल्याला खर्च असतो. बऱ्याच जणांना तीर्थव्रत होऊ शकणार नाही, त्या ठिकाणी नामस्मरण करू शकतो. सदा प्रेम शिवपाठामध्ये असे प्रत्येक अभंगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने सांगितलेले सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम. सकाळी कामं टाकले, सकाळी काम टाकून म्हणजे आपण सगळे कामं टाकून जर शिवपाठ केलं तरी त्याला अर्थ नाही. शिवपाठ करतेस आपण काय करतो की बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचं वातावरण किंवा आपण घरी कुणीतरी येते किंवा घरचे कामं सोडून आपण शिवपाठाला येतो. तर शिवपाठ इथं करते वेळेस एक छोटंसं तुम्हाला दर्शनाला देते. आपण कपिलदाच्या पदयात्रेला किती जण जातात तुम्ही? एक आपण कमी करत नाही पण बऱ्याच जणी जात असतील. समजा आपण 50% कपिलदाच्या पदयात्रेला जातो. तर पदयात्रेला जातेस आपण काय करतो, घरचे आहेत त्यांना सरळ सोडून देतो आणि पदयात्रेत झालो. एक आपल्यासारखं एक दाम्पत्य होतं नवऱ्याचं समजा. मग त्या ठिकाणी काय झालं, बाई घरी राहिली आणि नवरा पदयात्रेत गेलेले. पदयात्रेत गेल्यानंतर पहिल्या दिवशीची पदयात्रा सुरू झाल्यानंतर त्याने काय केलं,
सकाळचा शिवपाठ झाला की लगेच घरी फोन लावला, काय करताय काय नाही. घरच्यांनी सांगितलं की बाबा झालं तर बरोबर काम झालं किंवा हे करते ते करते अशा काही पद्धतीने आता जी की रुटीन पद्धत आहे आपली, जी रुटीन पद्धत म्हणजे काय की आपण घरचे कामं करतो किंवा बाहेर गेल्यानंतर आपण विचारून सांगतो की बाबा घरी काय चाललं. म्हणजे आपण पदयात्रेत असून सुद्धा मनाने कुठे येतो, घरी येतो. मग घरच्या बाई काय करणार नाही बाबा, आता घरी तिथे काय चालू असेल, सकाळचे शिवपाठ चालू असेल किंवा आता परमदर्शनाचं पारायण चालू असेल किंवा आता दुपारचं गाथा बजेट चालू असते किंवा आता या गावाला गेले असतील त्या गावाला गेले असतील, या ठिकाणी मुक्काम असेल, आत्माचं प्रवचन सुरू झाले असतील, किती महाराज लोक जमले की किती कोण काय सांगायचे की हा विचार कोण करायची, घरची बाई करायची. आणि पदयात्रेत ज्यांनी गेले त्यांनी काय करताय, तिने काम केली का नाही की, तिचं काम राहिले की नाही की, दूध काढली का नाही की, नोर बांधली का नाही की, हे जे करतोय आणि हे न करता शिवदास माऊलीने आपल्याला शिवपाठात खूप सुंदर पद्धतीने सांगितलं.